मंगळवारचा सूर्य अस्ताला जाताच माझ्या पप्पांच्या अबलक घोड्यावर स्वार होऊन आम्ही निघालो नायगाव पश्चिमेला भरणाऱ्या घाऊक मासळी बाजारात. व्हीव्हीएमसीच्या खड्डेयुक्त रस्त्यांमधून तब्बल 1 ते 1.5 तासांची दौड केल्यानंतर अखेरीस आम्ही इच्छित स्थळी पोचलो. श्रावण, गणपती, नवरात्र हे सगळे झाडपाला खायचे दिवस होऊन गेल्यामुळे मासे विकणाऱ्यांनी आणि खाणाऱ्यांनी इकडे नुसता हैतच घातला होता. एखाद्या पाणी नसलेल्या समुद्रात आलोय की काय असं वाटावं इतका माशांचा खच आजूबाजूला पडला होता. काही मत्स्य अवतार तर मी पहिल्यांदाच बघत होतो. कोलंबी, पापलेट, हलवा, बोंबील, मुशी आणि माशांमधली गायिका म्हणजेच सुरमई अशा सगळ्या प्रकारच्या ताज्या फडफडीत माशांची इथे लयलूट होती आणि तेही एकदम स्वस्तात. मी आणि माझ्या आराध्य दादाने सुद्धा ताज्या माशांवर झडप घातली. भरपूर शॉपिंग केल्यानंतर आम्ही दीपा मावशीकडे मासे कापायला दिले. तलवारबाजीत एक्सपर्ट असणाऱ्या आमच्या दीपा मावशीने प्रात्यक्षिक दाखवत माशांचे मस्त तुकडे करून दिले. बॅगभर दिवाळीची शॉपिंग करून आम्ही घरी निघालो. तुम्हीही इथे या, कारण कोलंबी असो की बोंबील तुम्हाला इथे मिळतील ताजे मासे आणि जबरदस्त डील.